ग्रामस्थ मंडळ टोंगरेगाव या गोविंद पथकाने पहिला प्रयत्न करतात। अगोदर टीम मीटिंग केली, प्लॅनिंग केलं की आपल्याला कशा प्रकारे दही अंडी फोडायची आहे, मात्र जरा सांभाळून स्वतःची काळजी घ्या। त्यामुळे आपण दही अंडी फोडत असताना थोडं स्वतःकडे लक्ष द्या, कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये। ठीक आहे, आपण प्लॅनिंग करा, मात्र आपण दही अंडी फोडत असताना आपल्याला पाण्याचे फवारे फुगे हे मारले जातील। चला, प्रयत्न करतात, परंतु जो मनोरा आहे रचलेला आपण थोडासा सांभाळा। बोलामण अवस्थेमध्ये जो मनोरा रचलेला आहे, आता शेवटच्या क्षणाला एखादा जरा जोरदार टाळ्या होऊ द्या, टाळ्या वाजवा, टाळ्या या ठिकाणी नवा प्रयत्न फसलेला आहे। अगदी शेवटच्या क्षणाला हात लावला होता, मात्र बॉडी बॅलन्स करता आला नाहीये, त्यामुळे मनोरा कोसळलेला आहे। चला, चांगल्या प्रकारे प्रयत्न झाले, हरकत नाहीये, पुन्हा एकदा प्रयत्न करायचे। आजचा दहीहंडी उत्सव सर्वांचे लाडके आपले कैलासवासी सीताराम साहेब लक्ष्मण पाटील यांच्या स्मृतीला उजाळा देत त्यांचे पुत्र या ठिकाणी अक्षय पाटील आणि अजय पाटील यांच्या माध्यमातून हा दरवर्षीप्रमाणे दहीहंडीचा उत्सव आणि प्रथम मान हा दहीहंडी फोडण्याचा ग्रामस्थ मंडळ टोंगरेगाव यांचा प्रयत्न केले होते, मात्र चला, या ठिकाणी हरिभक्त पारायण आमचे भगवान दादू पाटील यांच्या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं मनपूर्वक स्वागत। गोविंद पथक पाहतो टोंगरेगावच्या आणि त्यांना लीड करत असताना प्रमोददादा पाटील आपले सुद्धा सहर्ष स्वागत। आवाज आणि आपला आवाज एवन कट्टा ग्रुप या ठिकाणी उपस्थित राहिला, त्यांचं मनपूर्वक स्वागत। त्याचबरोबर राजेश बिंदर पाटील, सचिन अनंत पाटील, दर्शन अनंत पाटील, आकाश मोतीराम पाटील, विकास मोतीराम पाटील यांचं सुद्धा सर्वांचा मनापासून स्वागत। प्रथम ग्रामस्थांचा मान होता आणि तो मान गोविंद पथकाने पटकावला, त्याबद्दल त्यांचा हार्दिक हार्दिक अभिनंदन। मोतीराम लक्ष्मण पाटील यांना विनंती आहे की आपण यावं। मोतीराम शेठ लक्ष्मण पाटील यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी यावं स्टेज समोर। त्याचबरोबर आपण हॅलो भेंदर शेठ पाटील यांना विनंती आहे की आपण यावं। भेंदर शेठ पाटील आमचे हरिभक्त परायण बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत।
त्या गोविंद भक्तासाठी